मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। वडगाव रोड केंद्रस्तरीय पहिल्या शिक्षण परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद। नगराध्यक्षांसह नगरसेवक व सेवानिवृत्तांचा सत्कार। विविध शैक्षणिक विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन। यवतमाळ प्रतिनिधी। यवतमाळ पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत वडगाव रोड केंद्रस्तरीय पहिल्या शिक्षण परिषदेचे आयोजन मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सहकार भवन यवतमाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। विविध शैक्षणिक विषयांवरील मार्गदर्शन, गुणवंतांचा सन्मान आणि शिक्षकांसाठी आयोजित विचारक सत्रांमुळे परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी प्रणिता गाढवे होत्या। नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी उद्घाटन केले। प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर रमेश राऊत, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर अमोल देशमुख, अधिव्याख्याता धम्मरत्न वायवळ, नगरसेवक बालूभाऊ काळे, श्रीकृष्ण कांबळे, कीर्ती राऊत, बिपिन चौधरी, माजी गटशिक्षणाधिकारी पप्पू पाटील भोयर, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, केंद्र प्रमुख आकाश गुजरकर व कैलास राऊत उपस्थित होते। महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। वर्षा भूतनेर यांनी प्रास्ताविकातून परिषदेचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी शहर व परिसरातील शाळांच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके, नगरसेवक बालूभाऊ काळे, कीर्ती राऊत, श्रीकृष्ण कांबळे, बिपिन चौधरी, माजी गटशिक्षणाधिकारी पप्पू पाटील भोयर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशा महल्ले, नंदा इटकर, कैलास राऊत, पुष्पा भोयर तसेच नवनियुक्त केंद्र प्रमुख आकाश गुजरकर यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। उद्घाटक ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांनी शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, शिक्षक व पालक यांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली। प्राचार्य डॉक्टर अमोल देशमुख यांनी स्पर्धा परीक्षा, खेळाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाविषयी मार्गदर्शन केले। अधिव्याख्याता धम्मरत्न वायवळ यांनी गणित व विज्ञान विषय प्रभावीपणे अध्यापन करण्याबाबत मार्गदर्शन केले। अध्यक्षीय समारोपात गटशिक्षणाधिकारी प्रणिता गाढवे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करावा, तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले। शिक्षण परिषदेत स्पर्धा परीक्षा, खेळ, गणित, विज्ञान आणि अध्यापनातील नवकल्पना या विषयांवर सखोल विचारमंथन झाले। या मार्गदर्शनातून शिक्षकांना नवी दिशा व वैचारिक मेजवानी मिळाली। परिषदेला वडगाव रोड शहरी केंद्रातील शिक्षक शिक्षिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमात मिलिंद देशपांडे, राजहंस मेंढे सर व वीणा पवार यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी वानखेडे यांनी केले, तर आभार केंद्रप्रमुख आकाश गुजरकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभांगी वानखेडे, वर्षा भूतनेर, राजहंस मेंढे सर, मिलिंद देशपांडे, शीतल सत्तुरवार, देवराव फटिंग, सुनीता गुघाणे, रिजवान शेख, रेखा पोयाम, भारती जिरापुरे, दीपमाला सुखदेवे, गजानन पवार, अर्चना पहुरकर, अनिल जयस्वाल, प्रफुल्ल साठे, विनोद भगत, सीमा चांदणे, सादिका शेख, क्षमा परवीन आदींनी विशेष परिश्रम घेतले। ॲक्च्युली शिक्षण परिषद ही NCERTच्या नियमानुसार आपण घेतो। याचा उद्देश हा आहे की पुढच्या काळात जे गटसंमेलन व्हायचे त्या गटसंमेलनाचं रूपांतर आता शिक्षण परिषदेत करण्यात आले। शिक्षण परिषदेची मार्गदर्शक तत्त्वे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी निर्धारित केली आहे। हेतू हा आहे की आपल्या केंद्रामध्ये किंवा ज्या केंद्रात शिक्षण परिषद आहे त्या केंद्रातील सर्व शैक्षणिक बाबी चांगल्या आणि समस्या असणाऱ्या बाबी याचं त्या ठिकाणी चर्चा व्हावी, त्याच्यावर विचारमंथन व्हावं आणि त्या केंद्रातील काही शिक्षकांनी भाषा, गणित किंवा जे विषय आहेत त्या विषयामध्ये नवीन उपक्रम राबवलेले, उपक्रमाची केलेली वर्गामधील कार्यवाही आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल, शिक्षकामध्ये झालेला सकारात्मक बदल या सगळ्या बदलांची चर्चा शिक्षण परिषदेत झाल्यानंतर संपूर्ण केंद्रामध्ये एक नव्या शैक्षणिक समीकरणाची सुरुवात होण्यास मदत होईल हा हेतू। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।